तर आमच्या दिवसाची सुरुवात अशी झाली होती आणि आरुषच्या पप्पांची दिवसाची सुरुवात अशी काही झाली होती. तर ते गेले होते शेतात काम करण्यासाठी. तिकडे गेल्यावरती त्यांना काय काम करू आणि काय नाही असं होऊन जातं. सगळंच करून घ्यायचं असतं त्यांना. एका दिवसातच सगळं काही करून घ्यायचं असतं. आमच्यासाठी इथे छान असा चहा ठेवला होता. आरुषलाही दूध आणि बिस्किट घ्यायला दिले होते. त्यानंतर सगळेच गेले होते शेतात आणि आरुष आणि मी दोघंच होतो घरी. तर मला भाकरी करूपर्यंत लेकरांनी घरात एवढा सगळा पसारा घालून ठेवला होता आणि तिसरीकडेच खेळत होता. असंच काहीसं असतं आमचं. आणि नंतर रडायलाही लागला की मला बाहेर सोड, मला बाहेर सोड, मला शेतात जायचं आहे. जेवणासाठी मेथीची भाजी, भात, वरण आणि भाकरी बनवल्या होत्या. त्यानंतर 5:30-6च्या दरम्यान आम्ही आवरून निघालो होतो. तर एवढं सगळं ट्रॅफिक लागलं आम्हाला. तर गावाकडे असं ट्रॅफिक असतं, पण छान असतं जे काही असतं ते. आणि मला आवडतं असं ट्रॅफिक. शहरातल्या ट्रॅफिकपेक्षा गावाकडचं ट्रॅफिक मला तर आवडतंच. सूर्य मावळतीला गेला होता आणि छान असं दृश्य झालं होतं बाहेर पाहण्यासारखं. सगळीकडे नारंगी नारंगी आभाळ झालं होतं. वरून पक्ष्यांचे थवे त्यांच्या घरी जात होते आणि आरुष ते पाहून खूपच एक्सायटेड व्हायचा आणि आम्हालाही दाखवायचा, मम्मा हे बघ, पप्पा ते पहा, असं तसं. आणि मलाही एवढं भारी वातावरण झालं आणि काय कॅमेऱ्यात कैद करून ठेवायचं आणि काय नाही, असंच झालं होतं. एवढ्या छान वातावरणात प्रवास करत आम्ही पोहोचलो माझ्या माहेरी. तर एक छोटासा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे सगळे जमले होते आणि आम्हालाही बोलवून घेतलं होतं. सांगायचं झालं तर आरुषच्या पप्पांना सुट्टी होती आणि ते गावाकडे होते, त्याच्यामुळेच हा कार्यक्रम ठेवला होता. आणि काय कार्यक्रम होता कोणी गेस करत असेल तर करून मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पाहुण्यांना जेवण्यासाठी बटाट्याची भाजी, भात, चपात्या, श्रीखंड असं इतकं सगळं बनवलं होतं. आणि आरुषचे पप्पा आणि माझे दोन्ही भाऊ बाहेर जेवण्यासाठी गेले. काय करायचं आता या माणसांचं. त्यानंतर येताच केक घेऊन आले होते माझ्यासाठी. फर्स्ट टाईमच मी 12 वाजता केक कट केला असेल. आरुषचे पप्पा आणि भाऊ दोघंच होते. केक कट करताना पप्पा, मम्मी, आरुष हे तिघे झोपले होते आणि आम्ही नाही त्यांची झोपमोड केली. दिवसभर कामं करून दमतात ना, त्याच्यामुळे. तर चला, असा होता माझा आजचा दिवस. तर व्लॉग पाहायला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.